श्रोत्यांना नमस्कार. आजच्या ऋषीपंचमीच्या पावन दिवशी एका ऋषितुल्य लेखकाच्या पुस्तकावर बोलण्याचा योग आला आणि ती संधी मला दिली, त्याबद्दल मी ग्रंथास्वादचे आभार मानते. आईच्या प्रेमळ मूल्य आधारित जीवन शिक्षणाचे आईच्या प्रेमळ मूल्य आधारित जीवन शिक्षणाचे साधे, सरळ आणि सुंदर संस्कृतीचे एक करुण आणि गोड चित्रण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. लेखक साने गुरुजी यांनी स्वतःच्या लहानपणापासून सात्विक भावनांचा विकास क्रमशः कसा होत गेला त्याचे वर्णन अत्यंत मार्मिक आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या शब्दांमध्ये केले आहे. या पुस्तकाला मुंबई आणि नागपूर एज्युकेशन ट्रस्टची मान्यता मिळाली असून अभ्यास पुस्तिका म्हणून पण तिची शिफारस करण्यात आली होती. श्यामची आईमध्ये कोकणातील साध्या भोळ्या संस्कृतीचे करुण रसपूर्वक शब्दचित्र रेखाटण्यात आले आहे. साधी आणि शुद्ध मराठी भाषा, संसारातील नित्याच्या गोष्टींचे प्रेमाने केलेले वर्णन, संसारातील सुखदुःखाचे प्रसंग, निसर्गाचे वर्णन, भाविक मनाची श्रद्धाळू वृत्ती आणि वात्सल्य इत्यादी गुणांचा उद्रेक आणि तत्कालीन समाजामधील बऱ्या वाईट गोष्टींचे यथार्थ वर्णन इत्यादी गुणांमुळे हे पुस्तक मराठी भाषेमध्ये अजरामर ठरले आहे. हे पुस्तक सुंदर, सुरस आहेच, पण त्याहूनही अधिक ते पवित्र आहे असे आपण अभिमानाने सांगू शकतो. लेखक साने गुरुजी यांचा जन्म कोकणातील पालगड येथे 24 डिसेंबर 1899 ला झाला. आजोबांच्या काळामध्ये श्रीमंत समजली जाणारी परिस्थिती वडिलांच्या काळामध्ये मात्र आर्थिकरित्या घसरत गेली. साने गुरुजींना लहानपणापासून श्याम म्हणत आणि त्यांच्या आईचे नाव यशोदा. श्यामचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते आणि साने गुरुजींचे मन लहानपणापासून भावनाशील आणि संस्कारक्षम होते आणि त्यामुळेच आईने पेरलेल्या सद्भावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. साने गुरुजींचे शिक्षण पालगड, दापोली, औंध आणि पुणे येथे एम.ए. करून पूर्ण झाले. लहानपणापासून एक हुशार विद्यार्थी आणि कवी म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्यांचे पाठांतर जबरदस्त होते. 1930 मध्ये हिंदुस्थानामध्ये राजकीय आंदोलनांना सुरुवात झाली आणि त्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी सत्याग्रहामध्ये भाग घेतला. खादी वापरण्यास तर त्यांनी 1921 पासूनच सुरुवात केली होती. 1932 मध्ये धुळे येथील तुरुंगात असताना विनोबाजींच्या गीता प्रवचनांना त्यांनी शब्दशः उतरवून घेतलं, जी भारतवासियांसाठी एक अमूल्य ठेव ठरली. देशात उशबखाल झाला स्वातंत्र्याचा, परंतु प्रांतातील भेद मात्र नष्ट होत नाहीयेत हे बघून त्यांना खूप वाईट वाटायचे. पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन हरिजनांना खुल्ले व्हावे म्हणून त्यांनी सबंध महाराष्ट्रभर फिरून प्रचार केला आणि त्यासाठी आमरण उपोषण देखील केले, ज्यामुळे पुढे जाता विठोबाच्या दर्शनाचा लाभ सर्वांनाच मिळाला. 15 ऑगस्ट 1948 ला त्यांनी समाजवादी विचार रजू करणारे साधना साप्ताहिक चालू केले. कादंबऱ्या, लेख, निबंध, नाट्य, चरित्र लेखन अशा विविध साहित्य क्षेत्रांमध्ये त्यांची लेखणी अविरतपणे चालत होती. त्यांच्या शब्दाला एक प्रकारची धार होती, ओझ होती, परंतु त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडत होती. गुरुजींनी लेखनातून केवळ आपले विचार मांडले नाही, तर त्या विचारांना पूरक अशी कृती ते जीवनामध्ये करत होते. आणि अशा विपुल साहित्यामधील एक अमूल्य रत्न म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. गुरुजींचे एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न. प्रांतातील भेद नष्ट होऊन लोकांनी बंधुप्रेमाची वाढ करावी आणि त्यासाठी एकमेकांची भाषा आणि रिवाज समजून घ्यावेत आणि त्यासाठी शांतिनिकेतन सारखी काहीतरी सोय करावी अशी त्यांची इच्छा होती. दुर्गुणातून सद्गुणांकडे,
विषमतेकडून समतेकडे, शत्रुत्वाकडून बंधुत्वाकडे, भांडणातून मैत्रीकडे आणि दुःस्थितीतून सुस्थितीकडे मनुष्य जातीची वाटचाल घडावी अशी त्यांची ओढ होती. परंतु हे कार्य पूर्ण होऊ शकले नाही आणि 11 जून 1950 गुरुजींचे देहवासन झाले. प्रसिद्ध लेखक आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई ह्या पुस्तकाचे सुंदर रसग्रहण केले आहे. ते म्हणतात की आजपर्यंत जागतिक साहित्यामध्ये मातृप्रेमावर बरेच काही लिहिले असेल. लेखकांनी आणि कवींनी निबंध लिहिले असतील, कविता केल्या असतील, परंतु मराठी भाषेमध्ये साने गुरुजींनी श्यामची आई ह्या पुस्तकामधून मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवले आहे, असे अतीव मांगल्याने आणि माधुर्याने भरलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही भाषेमध्ये क्वचितच असेल असे मला वाटते. अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य मराठी भाषेमध्ये आहे असे ज्ञानेश्वरांनी सांगितले. ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तेच सामर्थ्य श्यामच्या आईमध्ये पण आहे. मातेचे प्रेम हे सर्व प्रेमात थोर असते. सर्व प्रेमांचा उगम हा मातृप्रेमातूनच झालेला असतो. ममतेची जणू ती गंगोत्रीच आहे म्हणा ना. पाश्चात्य वाङ्मयामध्ये स्त्रीच्या प्रणयाचा फार गवगवा केला आहे, परंतु देवाला माऊली म्हणायचे, धर्मग्रंथांना आई म्हणायचे आणि देशाला माता म्हणायचे, ही फक्त आपल्याच संस्कृतीची शिकवण असू शकेल. काही लेखक रक्ताची शाई करून लिहितात, परंतु गुरुजींनी तर हे पुस्तक आपल्या आसवांनी लिहिलं आहे. यातील प्रत्येक शब्द आणि शब्द त्यांनी ओथंबलेल्या हृदयाने आणि डबडबलेल्या डोळ्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे कोरड्या हृदयाने आणि कोरड्या डोळ्यांनी हे पुस्तक वाचणं अशक्य होऊन जातं. 1933 मध्ये नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना दिवसा काम करावं आणि रात्री जगन्माता, भारत माता आणि जन्मदात्री माता यांच्या विचारांमध्ये रंगून जावं. या त्रिवेणी संगमामधूनच श्यामची आई ह्या पुस्तकाचा उगम झाला. फक्त 5 दिवसामध्ये साने गुरुजींनी हे पुस्तक लिहून काढलं आहे. या पुस्तकावरून निघालेला चित्रपट श्यामची आई याला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा राष्ट्रपती पुरस्कार पण मिळाला आहे. गुरुजी सांगतात की आईच माझा गुरु, आईच माझा कल्पतरू. गाई गुरांवर, झाडा माडांवर, फुला पाखरांवर प्रेम कसं करावं हे तिनेच मला शिकवलं. गरिबीतही सत्व आणि स्वत्व न गमावता कसं राहावं आणि कोंड्याचा मांडा करून कसा खावा हे तिनेच मला शिकवलं. आई जन्म देते, पण त्याचबरोबर मन पण देते. देह देणारी पण तीच आणि ज्ञान देणारी पण तीच. एकूण 42 गोष्टींचे हे पुस्तक आहे. रोज रात्री प्रार्थनेनंतर आपल्या सवंगड्यांना गुरुजी एक एक गोष्ट सांगून आईचे हे स्मृतिपुष्प वाहत आहे, अशी या पुस्तकाची रचना आहे. परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेऊन यातील काही पुष्प मी आपल्या समोर ठेवणार आहे. पहिली गोष्ट, सावित्री व्रत. श्याम सांगतो की माझ्या आईचं माहेर गावामध्येच होतं. फार श्रीमंत अशी परिस्थिती नव्हती, पण खाऊन पिऊन माणसं सुखी होती. माझ्या आईला सगळेजण आवडी म्हणायचे, कारण ती सगळ्यांची आवडती होती. घरातली गरीब माणसं, कानपिणी, नोकर चाकर तिला बयो म्हणायचे, कारण ती सगळ्यांचीच आई होती. माझ्या वडिलांवर ते 17-18 वर्षांचे असतानाच जबाबदारी पडली, कारण आजोबा थकले होते. आमचा खोतीचा व्यवसाय होता. लोकांकडून शेतसारा गोळा करायचा आणि तो सरकारमध्ये जमा करायचा, असं खोताचं काम असतं. एक दिवस कामाच्या निमित्ताने वडिलांना दुसऱ्या गावी जाणे झाले. घरातील वडीलधाऱ्या माणसांनी सांगितलं की आज अमावास्या आहे आणि जाऊ नका. परंतु वडील म्हणाले की प्रत्येक दिवस हा देवाच्या घरून येतो आणि तो पवित्रच असतो, कसली अमावास्या आणि कसलं काय, असं म्हणून वडील दुसऱ्या गावी निघून गेले. तिथे संपूर्ण दिवस काम करून निघायला संध्याकाळ झाली. एका घरोब्याच्या म्हातारीने त्यांना विनवणी केली की आजचे दिवस थांबून जा, सकाळी कोंबडा आरवला की मग तुम्ही निघा. परंतु वडील म्हणाले, अगं म्हातारे, रोजचीच तर पायाखालची वाट आहे,
दिवे लागणीच्या वेळेपर्यंत तर मी पोहोचून पण जाईल. ज्या रस्त्याने जाताना दिवसा ढवळ्या वाटसरू घाबरायचे अशा जंगलाच्या रस्त्याने माझे वडील आणि त्यांच्या बरोबरचा गडी निर्भीडपणे पुढे चालत होते. दरीचा पण आवाज येत होता आणि एवढ्याच झाडांमधून एक शीळ ऐकायला आली. 7-8 मांग समाजाचे दरोडेखोर अंगाला काळं फासलेलं आहे असे माझ्या वडिलांवर तुटून पडले. माझ्या वडिलांनी खूप विनंती केली की माझ्याजवळ जे काही आहे ते तुम्ही घेऊन टाका आणि असं म्हणून सोन्याची अंगठी, कांबळे आणि 100 रुपये त्यांना देऊन पण टाकले, तरी पण ते माझ्या वडिलांना मारतच होते. या आवाजाने त्या म्हातारीने गावामध्ये आरडाओरडा केला आणि बरोबर जो गडी आला होता तो जो धूम पळाला तो आमच्या पालगडच्या घरी येऊन उभा राहिला. दिवे लागणीची वेळ झालेली होती, परंतु या बातमीने मात्र सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. घरातील वडीलधारी माणसं पोलिसांमध्ये फर्याद देऊन गावातील काही लोकांना घेऊन जंगलाकडे धावली. माझी आई त्यावेळी नुकतीच समजदार झाली होती. स्त्रिया अशाही थोड्या लवकरच समजूतदार होतात. आणि मग अशा वेळी निर्वाणीचा एकच सखा अशा देवाकडे विनवणीसाठी ती देवघराकडे धावली. तिने देवाची खूप प्रार्थना केली की माझ्या मंगळसूत्राला तू सुखरूप येऊ दे, माझ्या सौभाग्याला वाचव. परंतु कोणतीही प्रार्थना ही त्यागाशिवाय फळत नाही आणि म्हणून आईने त्या वर्षीपासून सावित्री व्रत घेण्याचा नियम केला. वडील रात्रीपर्यंत सुखरूप घरी पोहोचले. एकदा श्याम सांगतो की मी 7-8 वर्षांचा होतो आणि आईला खूप हिवताप झाला होता. सावित्री व्रत आलं होतं. या व्रतामध्ये ज्येष्ठ पौर्णिमेच्या 2 दिवस आधीपासून उपवास करतात आणि वडाला 108 प्रदक्षिणा घालतात. आई उभी राहिली तरी पण तिला भोवळ येत होती. संध्याकाळी तिने मला हाक मारली, श्याम, थकलास का रे बाळ? पण उद्यापासून तुला आणखीन एक काम करावयाचे आहे, करशील ना? मी म्हणालो, आई, तुझ्या कामाला मी कधी नाही म्हणालोय का? आणि आईने मला सांगितलं की उद्यापासून सावित्री व्रत सुरू होत आहे. मी इतकी आजारी आहे, थोडी चालले तरी मला भोवळ येते, तरीही मी तुझा हात पकडून पारापर्यंत येईल. तुझा हात पकडून 3 प्रदक्षिणा पण घालेल, पण बाकीच्या प्रदक्षिणा तू घालशील ना श्याम? अरे माझ्याच पोटचा तू गोळा. प्रदक्षिणा मी घातल्या काय किंवा तू घातल्या काय, शेवटी त्या देवालाच पोहोचणार ना. आणि मी एकदम जोरात म्हणालो, नाही आई, मी काही प्रदक्षिणा घालणार नाही. तिथे पारावर सगळ्या बायका बसल्या असतील, त्या मला बघून हसतील. शाळेत जाणारी मुलं मला चिडवतील, आहारे बायको, आणि शाळेत गेलो नाही म्हणून मास्तर मारतील आणि ती तर एक वेगळीच शिक्षा मला मिळणार. मी नाही जाणार. माझ्या या शब्दांनी आईला वाईट वाटलं. ती म्हणाली, श्याम, अरे पाप करण्याची लाज धर, पुण्याचे देवाचे काम करण्याची लाज रे कसली? आईच्या या थोर शब्दांनी माझे हृदय पिघळले, विरघळले, पावन झाले. खरोखर आज या शब्दांची किती जरुरी आहे, या विचारांच्या क्रांतीची किती जरुरी आहे. आपल्याला पाप करण्याचे, खराब सिनेमे बघण्याचे, वाईट संगतीचे, विडी सिगारेट ओढण्याचे आणि आत्ताच्या काळामध्ये तर ही यादी आणखीन लांब होऊ शकेल अशा पाप करण्याच्या कामांची कधी लाज वाटत नाही. परंतु देशाचे, भारत मातेचे, पुण्याचे, देवाचे काम करण्याची मात्र लाज वाटते. आईच्या या शब्दांनी मला पण नंतर पश्चाताप झाला. मी तिच्या पाया पडलो आणि म्हणालो, आई, हे काम केल्याने जर मी तुझा आणि देवाचा लाडका होणार असेल तर मी नक्कीच प्रदक्षिणा घालेल. मित्रांनो, त्यानंतर मी जेव्हा पण घरी असायचो आणि सावित्री व्रत आले तर वडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी अवश्य जात असेल. आईचे त्या दिवशीचे ते थोर शब्द माझ्या मनावर कायमचेच बिंबले गेले की पाप करण्याची लाज धर, परंतु पुण्याचे, देवाचे काम करण्याची कधीही लाज बाळगू नको. थोर अश्रू. ह्या गोष्टीमध्ये श्याम सांगतो की लहानपणापासून मला 2 वेळा स्नान करण्याची सवय होती. संध्याकाळी खेळून आलो की मी आंघोळ करायचो. शरीर आणि मन स्वच्छ असलं की झोप पण कशी अगदी निवांत येते. एकदा मी असंच बाहेरून खेळून आलो, शेंडीला तेल लावलं आणि धोंडीवर जाऊन बसलो. आईने कडक पाणी करून मला गंगाळ्यामध्ये दिलं आणि मी आंघोळ केली. आमच्या वेळी तेव्हा टॉवेल किंवा नॅपकिनची फारशी फॅशन आली नव्हती.
वडीलधारी माणसं जुन्या धोत्राने शरीर पुसायची आणि आम्हा लहान मुलांना तर आईचा ओझाच चालायचा. मी आंघोळ केली आणि जोरजोऱ्याने आईला हाका मारल्या. आई लवकर ये ना ग. आई लगबगीने आली. तिच्या ओच्याने माझे शरीर पुसून दिले आणि मला म्हणाले की श्याम, देवाच्या आरतीसाठी बागेमधून फुलं तोडून आण. पण मी आईला म्हणालो, माझ्या पायांचे तळवे ओले आहेत, ते जर मी बाहेर ठेवले तर पायाला घाण लागेल, मला नाही आवडत. आई म्हणाली, अरे पण मग मी काय करू? मी म्हणालो की तुझा ओझा या धोंड्यावर पसर, त्याच्यावर मी पाय ठेवतो आणि उडी मारून बागेमध्ये फुलं काढायला जातो. माझी प्रेमळ आई एक शब्द देखील बोलली नाही. मी सांगितल्याप्रमाणे तिने ओझा पसरला, त्याच्यावर पाय ठेवून मी बागेमध्ये उडी मारून गेलो. त्यावेळी माझ्या मनामध्ये हा विचार देखील आला नाही की कामाच्या गडबडीमध्ये माझ्या आईला ओले लुगडे बदलण्याचा वेळ पण मिळणार नाहीये. फुलं घेऊन मी देवघरामध्ये गेलो. आई निरांजन घेऊन आली आणि मला म्हणाली, श्याम, पायाच्या तळव्यांना घाण लागू नये म्हणून इतका जपतोस, तसंच मनाला पण घाण लागू नये म्हणून जप हो. देव बापाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. किती गोड शब्द. शरीराला मनाला मळ लागू नये म्हणून आपण किती जपतो, परंतु माझे मन शुद्ध नाही, निर्माण नाही, निष्पाप नाही म्हणून तळमळणारे किती. अब्राहम लिंकनने आपल्या मुलाच्या शिक्षकांना सांगितलं होतं की अश्रूंची किंमत त्याला कळू द्या, त्याला लाज वाटू देऊ नका, असे त्याला शिकवा. मीराबाईने सांगितले आहे की असुबन जल सिंच सिंच प्रेम वेली पोई. अश्रूंचे सिंचन घालून मी भक्तीची प्रेम वेली वाढवलेली आहे, भक्तीची वेली वाढवलेली आहे. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयामध्येच भक्तीच्या कमळांचा उगम होतो. भूतदया या गोष्टीमध्ये साने गुरुजींनी स्वतःच्या घराचे, अंगणाचे, बागेचे इतके सुंदर वर्णन केले आहे. आणि हे पुस्तक वाचत असताना मला खूप इच्छा होती की कधीतरी तो योग यावा आणि आपण कोकणामध्ये जावं आणि साने गुरुजींचे घर बघावे. 1910 मध्ये तो योग आला आणि त्या घरामध्ये, त्या पवित्र वातावरणामध्ये गेल्यानंतर जे एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. आणि श्यामची आई हे पुस्तक जर आपण वाचलेले असेल तर अक्षरशः एखाद्या चित्रपटाप्रमाणे या पुस्तकातली पानं त्या घरामध्ये आपल्या डोळ्यासमोरून जातात. श्याम सांगतो की मी आणि माझा भाऊ अंगणामध्ये खेळत होतो. खूप उंच उंच अशी झाडं आमच्या बागेमध्ये होती, लहान लहान रोपटी पण होती. आणि एवढ्यात काहीतरी टप्प असा आवाज आला. मी आणि माझ्या भावाने इकडे तिकडे शोध घेतला तर एक छोटंसं पाखराचं पिल्लू उंचावरून झाडावरून खाली पडलं होतं. खूप उंचावरून पडल्यामुळे बिचारा जखमी झालं होतं. मी त्याला हातामध्ये घेतलं, त्याच्या शरीरावरून हात फिरवला आणि त्याला म्हटलं की तू अजिबात घाबरू नकोस, हा, तू लवकर बरा हो. तुझी आई तुझा शोध घेत असेल, आम्ही काही तुला पिंजऱ्यात डांबून ठेवणार नाहीये. तू लवकर बरा होऊन तुझ्या आईकडे धावत उडत जा. आमची पण बालबुद्धी होती. नक्की काय करावं ते कळत नव्हतं. मी घरामध्ये जाऊन तांदळाच्या कण्या आणल्या आणि त्याच्या त्या चोचीमध्ये मी खोपसू लागलो. झारीने पाणी टाकू लागलो. आमच्या या प्रेमाने ते पिल्लू खरखर खाऊ शकत होतं की नाही ते पण आम्हाला कळत नव्हतं. ह्या जगामध्ये फक्त प्रेम किंवा दया असून उपयोग नाही. जीवन कृतार्थ करण्यासाठी 3 गोष्टींची जरुरी असते: प्रेम, ज्ञान आणि शक्ती. माझे एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर प्रेम आहे, परंतु मला जर योग्य ज्ञान नसेल तर त्या प्रेमाचा काहीही उपयोग नाही. माझ्याजवळ ज्ञान आहे परंतु प्रेम नाही तर त्या ज्ञानाचा मी उपयोग करू शकणार नाही. माझ्याजवळ शक्ती आहे परंतु ज्ञान आणि प्रेम नसेल तर त्या शक्तीचा मी दुरुपयोग करेल. जीवन सुंदर करण्यासाठी या 3ही गोष्टींची आवश्यकता आहे. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. आमच्या या प्रेमाने ते पिल्लू बेजार होत होते. मी आईला विचारलं की आम्ही काय करावं. आईने पिल्लाला हातामध्ये घेऊन सांगितलं, श्याम, हे पिल्लू खूप जखमी झालं आहे,
फारसं जगेल असं वाटत नाही, परंतु तुमचं प्रेम मात्र तुम्ही त्याला द्या. आम्ही थोड्या वेळ प्रयत्न करून बघितले, परंतु थोड्याच वेळामध्ये त्या पिल्लाने मान टाकली. मला आणि माझ्या भावाला खूप दुःख झालं, रडू कोसळलं. आम्ही आईजवळ जाऊन विचारलं की आता या पिल्लाचं काय करावं. आईने तिच्या जुन्या चोळीचा एक तुकडा फाडून दिला. त्याच्यावर आम्ही कापूस ठेवून त्या पिल्लाला ठेवलं. आई म्हणाली की शेवंती आणि मोगऱ्याच्या रोपाच्या मध्ये जी जागा आहे ना, त्यामध्ये खड्डा खणून या पिल्लाला तुम्ही पुरून टाका. आईने सांगितल्याप्रमाणे आम्ही केले. त्या पिल्लाला ठेवले, परंतु वरून माती टाकण्याचा मात्र जीव होत नव्हता. आमच्या अश्रूंनी जशी काही आम्ही त्याला श्रद्धांजली वाहत होतो. आई म्हणाली की तुम्ही त्याला प्रेम दिलं, ते प्रेम या मोगऱ्यामधून बहरेल, शेवंतीला आणखीन चांगली फुलं येतील. घरामध्ये मी आलो आणि एका खोलीतल्या कोपऱ्यामध्ये जाऊन रडत बसलो. आई म्हणाली, का रे असा कोपऱ्यात बसला आहेस? मी म्हणालो की आपल्या घरी जर कोणी मृत्यू पावलं तर त्याचं सूतक धरतात ना, मी पण या पिल्लाचं सूतक धरणार आहे. आई हसली आणि म्हणाली, अरे श्याम, आपल्या घरामध्ये कोणीतरी मृत्यू पावतं ते कोणत्या तरी रोगाने, आणि त्या रोगाचे जंतू आपल्या घरातील माणसांकरवी समाजापर्यंत पोहोचू नये म्हणून सूतक पाळतात. या पिल्लाला रे कुठला रोग झाला होता? बिचारं वरून पडलं आणि मेलं. मला एकदम आश्चर्यच वाटलं. आई, तुला ग हे कसं काय समजलं? आई म्हणाली, अरे मागे ओसरीवरती कोणीतरी एक गृहस्थ आले होते ना, ते बोलत होते आणि मी ऐकले आणि मला ते पटले. श्याम, एक मात्र लक्षात ठेव, तुम्ही जसं या पिल्लाला प्रेम दिलं तसंच तुम्ही भावंड एकमेकांना प्रेम द्या. तुमची एकच बहीण आहे, तिला कधीही अंतर देऊ नका. आपण जे पण काही देतो त्याचं शतपटीने देव बाप्पा आपल्याला देत असतो. दाण्याचा एक कण आपण रोपतो आणि त्याची 100 दाणे होऊन एक कणीस आपल्याला प्राप्त होतो. असं सांगत असताना आईचा आवाज गहिवरून झाला. माझ्या वडिलांची त्यांची भावंड कशी वागली होती हे तिला आठवलं होतं की ती कायम आजारी असायची, पण तिच्या भावांनी तिला कधीही हवा पालटासाठी माहेरी नेलं नव्हतं, म्हणून तिला वाईट वाटत होतं. काहीही असो, पण आई बोलली ते सत्य होतं. स्वावलंबनाची शिक्षण या गोष्टीमध्ये श्यामने स्वतःच्या खोडकर जिद्दी स्वभावाचं पण वर्णन केलं आहे. श्याम सांगतो की आमच्या घरी लहानपणी एक खूप चांगली पद्धत होती. संध्याकाळी देवाची आरती झाली की वडील आमच्याकडून श्लोक म्हणवून घेत. त्यामुळे बरेचसे स्तोत्र आणि श्लोक मला पाठ झाले होते. माझा भास्कर नावाचा एक मित्र आमच्या घराच्याच बाजूला राहायचा आणि नेमकी श्लोक म्हणायच्या वेळी तो तिथे येऊन त्याला येणारे श्लोक मोठमोठ्याने म्हणून दाखवायचा. एक दिवस तो मला म्हणाला, श्याम, आता फक्त 10 श्लोक बाकी राहिले आहेत, ते पाठ झाले की माझी अख्खी रामरक्षा पाठ होणार. झालं, माझा अभिमान दिवसला गेला. आपल्याला जी गोष्ट येत नाही ती दुसऱ्याला येत असेल आणि त्याने आपल्याला हिणवले की त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो आणि त्याच्याबद्दल एक चीड निर्माण होते. मी त्याच्याशी जोरजोरात भांडू लागलो. आमच्या आवाजाने आई बाहेर आली आणि म्हणाली, श्याम, अरे भास्कर तुला चिडवतोय ते तुला रामरक्षा यावी म्हणून, आणि पुस्तक नाही म्हणून रडत काय बसलायस? त्याच्या पुस्तकावरून तू उतरवून घे. आईच्या या शब्दांनी माझ्या मनामध्ये एकदम एक निश्चय जागृत झाला. मी जुन्या पानांची एक वही तयार केली आणि भास्करच्या पुस्तकावरून सगळी रामरक्षा उतरवून घेतली. दुसऱ्या रविवारपर्यंत सगळी रामरक्षा पाठ करण्याचा मी निश्चय पण केला. रविवार उगवला. वडील बाहेरून आले आणि म्हणाले, श्याम, आज कोणता श्लोक म्हणणार आहेस? आणि मी त्यांना अख्खी रामरक्षा म्हणून दाखवली. वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी मला पाठीवरून हात फिरवून शाबासकी दिली. मी आईजवळ धावत गेलो आणि तिला ती वही दाखवली. आई म्हणाली, श्याम, मला माहित होतं की तू ही रामरक्षा उतरवून घेतली आहेस, पण मला असं वाटत होतं की श्यामनी धावत यावं आणि आईला दाखवावी ती वही. माझा तो आनंद तो 8 दिवसापासून माझ्यापासून हिरवून घेतलास ना. अरे, आपला मुलगा गुणी होत आहे हे बघून कोणत्या आईला आनंद होणार नाहीये? आणि पुस्तक नाही म्हणून रडत बसला असतास तर आज रामरक्षा पाठ झाली असती का? ज्याच्याजवळ बुद्धी आणि काम करण्याची, कष्ट सहन करण्याची वृत्ती असेल त्याच्यासाठी अशक्य काहीच नाही. परावलंबी कधीही होऊ नको. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव
की दुसऱ्यापेक्षा मला अधिक येते असं म्हणून कोणालाही कधीही हिणवू नकोस. श्याम, आज तू देवाला खूप आवडशील हो. अळणी भाजी या गोष्टीमध्ये एक मजेशीर वर्णन आहे. श्याम सांगतो की कसे जेवावे ह्याची पण एक संस्कृती आहे. आपल्या ताटाकडे बघून जेवावे. ताटाच्या बाहेर अन्नकण सांडू नये. हवी तेवढीच वस्तू मागवून घ्यावी. पदार्थांवर टीका करू नये. ताट कसे स्वच्छ करावे असे माझे वडील आम्हाला नेहमी सांगत आणि त्याप्रमाणे स्वतः वागत देखील. त्यांना सगळ्याच गोष्टी गोड लागत. त्यांचा एक शब्द ठरलेला होता, राजमान्य. कोणतीही गोष्ट कशी झाली असं विचारलं की ते म्हणत अगदी राजमान्य झाली आहे. एक दिवस आईने रताळ्याच्या पाल्याची भाजी केली. तिला कसलीही भाजी चांगलीच करता यायची. ती म्हणायची की तिखट, मीठ आणि फोडणी टाकली की पदार्थ चांगलाच होतो. परंतु खरं पाहता तिच्या हृदयाचा गोडवा आणि ओलावा ती त्या स्वयंपाकामध्ये ओतत असायची. आम्ही सगळेजण जेवायला बसलो. पण त्या दिवशी मात्र झाली मजाच. आई भाजीमध्ये मीठ टाकायचंच विसरून गेली होती. वडिलांना हे लक्षात आलं, पण ते एक अक्षर देखील बोलले नाही आणि अगदी चवीने भाजीचं कौतुक करत ते भाजी खात होते. वडिलांना आम्ही भाऊ म्हणायचो. भाऊ काही बोलत नाही म्हणून आम्ही मुलं पण अगदी चुपचाप जेवण करून घेतलं आणि भाजी खाऊन घेतली. हसत खेळत जेवण पार पडली. वडील शतपावली करण्यासाठी ओसरीवर गेले. पाठीमागची झाकपाक करून आवरावर करून आई जेवायला बसली. आई जेवायला बसली की मी तिच्या जवळ बसून गप्पा मारायचो, जेणेकरून तिने 2 घास अधिक खावे असं मला वाटायचं. आईने पहिला घास घेतला आणि तिच्या लक्षात आलं की भाजीमध्ये तर मीठच नाहीये. तिने मला विचारलं, अरे श्याम, तुम्ही कोणीच काही बोलले नाही का रे, आणि अशी अळणीच भाजी सर्वांनी खाल्ली. दुसऱ्याला करून द्यायचा पदार्थ तो चांगलाच झाला पाहिजे आणि त्यात आपण हयगय दाखवली, निष्काळजीपणा दाखवला, कामात कार्यदक्षता दाखवली नाही म्हणून तिला खूप वाईट वाटले. तर इतक्या कष्टाने धुरामध्ये चुलीजवळ बसून स्वयंपाक केला तर तिचं मन दुखवायला नको म्हणून ती अळणी भाजी वडिलांनी मिटक्या मारत खाल्ली. खरं तर कोण श्रेष्ठ? माझे दोघेही आई वडील थोर आणि श्रेष्ठ होते. भारतीय संस्कृती संयम आणि समाधान यावर उभारलेली आहे, परंतु त्याचबरोबर ती कर्तव्य दक्षतेवरही उभारलेली आहे. हे धडे माझे आईबाप मला देत होते. श्यामला दापोलीला इंग्रजी शाळेमध्ये शिक्षणासाठी ठेवलं होतं. पालगडहून दापोली 6-6.5 कोस गाव दूर होता. त्याला एक दिवस वाटलं की आपण घरी जावं आणि चालत चालत श्याम पालगडला पोहोचला. आणि एकदा गेल्यानंतर मात्र त्याचा आत्मविश्वास वाढला आणि मग हा दर शनिवारचा नियमच होऊन बसला. दुपारी शाळा सुटली की श्याम चालत चालत पालगडला पोहोचे. रविवारी सबंध दिवसभर आईच्या मायेमध्ये आणि कुटुंबियांच्या सहवासामध्ये राहून सोमवारी पुन्हा शाळेसाठी तो दापोलीला पोहोचे. एक दिवस श्यामला खूप रडू येत होते. तो मनाने खूप हळवा झाला होता, जसा काही प्रेम आणि सहानुभूतीचा भुकेला झाला होता. लहानपणापासूनच त्याचं मन हळवं होतं. मनुष्य अन्ना वाचून जगू शकेल, परंतु प्रेमा वाचून कधीही जगू शकणार नाही, कारण ते जीवनाचंही जीवन असतं. संध्याकाळी खूप उशिरा श्याम घरी पोहोचला. आई म्हणाली, अरे जरा लवकर तर निघायचं होतं. श्याम म्हणाला, आई आज मला अगदी गळून गेल्यासारखं वाटत होतं, चालवतच नव्हतं. आईने गरम तेल त्याच्या पायाला चोळून दिलं, कडक पाण्याने आंघोळीला जाण्यासाठी सांगितलं आणि मग श्याम आईजवळ चुलीजवळ येऊन बसला होता. तेवढ्यात वडील बाहेरून आले. ते कदाचित त्रस्त होऊन आलेले होते. मला असा बसलेला बघून ते म्हणाले, असा काय बायकांसारखा चुलीजवळ बसला आहेस? आणि हे काय डोके किती वाढवून ठेवले आहेत? दापोलीला काही न्हावी वगैरे मिळत नाही का? उद्याच्या उद्या न्हाव्याकडून डोकं तासून घे, नाहीतर इथे काही राहू नको. मी प्रेमाचा भुकेला होतो. अमृताची मला आशा होती आणि विष समान हे शब्द माझ्या कानावर पडले. मला खूप रडू येऊ लागले. रडत रडतच मी झोपी गेलो. सकाळी उठलो तर वडील बाहेर गेले होते आणि आई ओव्या म्हणत घरातली कामं करत होती. मी धावत जाऊन आईच्या कमरेला मिठी मारली आणि म्हणालो, मी इथे आलेलो भाऊंना आवडलेलं दिसत नाहीये. ते येण्यापूर्वीच मी इथून निघून जातो.
आई म्हणाली, श्याम, अरे आत्ता आपली परिस्थिती चांगली नाहीये. बाहेर कोणीतरी त्यांचा अपमान केला असेल. किती कष्टाने स्वतः फाटकी धोतरं नेसून ते तुमच्या शिक्षणासाठी पैसे पाठवत आहे आणि आई बापांच्या धर्मभावना दुखावल्या जातात, तर तू फक्त केस पण कापू नये. आणि त्यांच्या ह्या फक्त 2 शब्दांनी त्यांनी तुमच्यासाठी जे पण काही केलं आहे ते तू विसरून जावं. मी आईला म्हणालो, केसात ग कसला आलाय धर्म? आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. आपण काय खातो, काय पितो, काय विचार करतो, या प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म सामावलेला आहे. आई मला प्रेम करायची, पण त्याचबरोबर सत्पथही दाखवायची. तिचं प्रेम आंधळं नव्हतं. मी थांबलो. वडील बाहेरून आले, ते तवनसे घेऊन. तवनसे म्हणजे जुनी झालेली काकडी. आणि आईला म्हणाले, अगं श्यामला पातोळ्या खूप आवडतात ना, आज त्याच्या आवडीच्या पातोळ्या करचे. सबंध दिवसभर आमचा खूप चांगला गेला. वडील मला म्हणाले की तुझ्या शिक्षणासाठी दर 15 दिवसांनी मी गणपतीला अभिषेक करतो. वडिलांच्या या शब्दाने मला वाटलं की किती प्रेम करतायत ते माझ्यावर, आणि आज मी त्यांना न सांगताच निघून जाणार होतो. रात्री जेवायला बसलो आणि आईने मला दही वाढलं, फक्त मलाच. आणि माझ्या बाजूला लहान भाऊ बसला होता. त्याच्या भातामध्ये कोणाचंही लक्ष नाही असं बघून मी ते दही कालवून दिलं. मोठा झाल्यानंतर मी माझ्या भावांना पैशांची खूप मदत केली असेल, परंतु त्या दिवशी त्या दह्यामध्ये माझं जे हृदय मी ओतलं होतं त्याची चव ती कधीही त्या पैशांना आली नसेल. त्या दिवशी मी खूप हळवा झालो होतो. माझ्या शरीराला कुठेही स्पर्श केला असता तर त्यातून अश्रूच निघाले असते, इतका मी अश्रुमय झालेला होतो. हसत खेळत जेवण पार पडली. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो. आईने गरम गरम भात आणि मेघकूट मला जेवू घातला. वडील मला पारापर्यंत पोहोचवायला आले, जिथे गावाची हद्द संपते, परंतु त्याच्याही पुढे एक बेळ्याचं झाड होतं. तिथपर्यंत वडील माझ्या बरोबर चालत आले आणि मला म्हणाले, श्याम, माझ्या शब्दांनी तुला वाईट वाटलं का रे? आणि पाठीवरून त्यांनी प्रेमाने हात फिरवला. असं बोलून वडील माघारी फिरले आणि मी पुढे दापोलीला जाण्यासाठी निघालो. मला खूप रडू येऊ लागले. मी आलो तेव्हा प्रेम आणि सहानुभूतीचा भुकेला होतो, परंतु आता ते भरभरून मिळाले होते म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू होते, दुःखाचे अश्रू आणि सुखाचे अश्रू. आनंदाची दिवाळी या गोष्टीमध्ये साने गुरुजींनी कोकणातील दिवाळीचे वर्णन इतके सुंदर केले आहे की जसं काही आपण ती दिवाळी साजरी करत आहोत असा भास व्हावा. तेल लावणं, उठणं चोळणं, नरकासुराचा वध करणं, घराची अंगणाची स्वच्छता करणं आणि नैवेद्यासाठी लाडू, करंज्या, अनारसे ह्याचे पण वर्णन केले आहे. वडिलांनी सर्व भावांना एक एक नवीन सदरा शिवला होता, परंतु आईची लुगडी फाटली होती. वडिलांचे नेसूचे धोतर पण खूप जुने झाले होते. आणि एवढ्यात पुण्याच्या आमच्या मामांनी आईला भाऊबीजेची 3 रुपये ओवाळणी पाठवली आणि आम्हा भाच्यांसाठी खाऊ पाठवला. आईने ते 3 रुपये घेऊन माझ्याकडून एक छानसा धोतर जोडा मागवून घेतला. दिवाळीच्या दिवशी सकाळी एक मंगलसूचक कुंकू लावून आईने वडिलांच्या हातामध्ये तो धोतर जोडा ठेवला. वडिलांना आश्चर्य वाटले आणि म्हणाले, अगं कर्ज काढून आणलंयस का हे? आई म्हणाली, नाही हो, माझ्यासाठी ओवाळणी आली होती ना, त्या पैशातून मी तुमच्यासाठी श्यामकडून हा धोतर जोडा मागवून घेतला आहे. वडील म्हणाले, अगं तुझी भाऊबीजेची ओवाळणी तर तुझ्यासाठी लुगडी मागवायची होती ना. आई म्हणाली, इतके वर्षे आपण सुखाने संसार केला, बरी वाईट दुःख पाहिले, चांगले दिवस बघितले, तसेच दुःखाचे दिवस पण बरोबर काढले आहेत. मग आता आपण काही वेगळी आहोत का? तुम्ही नवीन धोतर नेसलात तर मलाच नवीन लुगडं नेसण्याचा आनंद होईल. आज सगळ्यांनी आनंदाने राहायचं आहे. वडील म्हणाले, तुझ्यासारखी जन्माची सोबतीण आणि अशी गोड मुलं असली तर आज मी श्रीमंताहून पण श्रीमंत आहे. आण ते धोतर, मी नेसतो. वडिलांचे ते नेसूचे धोतर बघून आम्हा सर्व मुलांना आनंद झाला. पण त्या दिवशी जर सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तर तो माझ्या आईला. प्रेमपूर्वक केलेल्या त्यागाचा आनंद, त्याची चव तसे करत गेल्यानेच कळते, परंतु त्याची चटक मात्र एकदा लागली पाहिजे. श्याम घरी असला की आपल्या आईला सगळ्याच कामांमध्ये मदत करायचा.
दळण दळणं, भांडी घासणं, कपडे धुणं, सगळ्याच कामांमध्ये मदत केल्यामुळे आईला त्याचा खूप मोठा आधार वाटायचा. एक दिवस असाच तो घरी आला होता आणि अंगणामध्ये बसून त्यांनी जातं रोपलं होतं. दोघं जण दळण दळत होते. आई ओव्या म्हणत होती आणि त्यामध्ये माझा श्याम बाळ अशी शब्दांची रचना करत होते. श्याम आपल्या आईचं मुखकमल अतिशय प्रेमाने बघत होता. जात्याचा आवाज ऐकून बाजूच्या जानकी वहिनी आल्या आणि म्हणाल्या, अगो बाई श्याम, तू तर इंग्रजी शाळेत शिकतोस ना, आणि ही काय सगळी बायकांची कामं करतोय का? मी आईला म्हणालो, अगं आई, आईला मदत करण्यामध्ये का कसली लाज? जनाबाईला पण पांडुरंग नव्हता का मदत करत? आई म्हणाली, अरे श्याम, जानकी वहिनी तुझी थट्टा करतायत हो. तू मला मदत करणार नाही तर कोण करणार? मित्रांनो, पुरुषांच्या हृदयामध्ये कोमलता, सहृदयता, काम करण्याची वृत्ती, सोशिकता इत्यादी गुणांचा उगम झाला तर त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयामध्ये धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घराची जबाबदारी स्वीकारणे इत्यादी गुणांचा उगम झाला तर त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणतात. ह्यालाच विवाह म्हणतात. विवाह म्हणजे बुद्धी आणि हृदय, विचार आणि भावना यांचे मधुर मिलन. स्त्रीमध्ये पुरुषांचे गुण येणे आणि पुरुषांमध्ये स्त्रियांचे गुण येणे याला विवाह म्हणतात. एकटा पुरुष अपूर्ण आहे, त्याचप्रमाणे एकटी स्त्री पण अपूर्ण आहे, परंतु त्या दोघांचे मिलन होते आणि दोन पूर्ण व्यक्ती बनतात. अर्धनारी नटेश्वर हे मानव जातीचे ध्येय असले पाहिजे. एकदा श्याम खेळत होता आणि आई देवदर्शन करून बाहेरून आली आणि श्यामला म्हणाली की थोड्या अंतरावर एका मारेणीच्या डोक्यावरचा गोवला खाली पडला आहे, लाकडाची मोळी. ती खूप अशक्त आहे आणि तिच्याच्याने ती उचलवत नाहीये. तू जा आणि तिला मदत कर. कोणी जर बघितलं तर सांग की मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. आईने सांगितलं तेवढं ऐकायचं एवढंच मला माहित होतं. मी जसं काही रस्त्याने नुसताच चाललो आहे असं दाखवलं आणि त्या मारिणीच्या जवळ जाऊन तिची मोळी एका बाजूने उचलली आणि तिला म्हटलं की मी तुला मदत करतोय. ती म्हणाली, नको रे बाबा, बामणाची पोरं ना तुम्ही, तुम्हाला वाळीत टाकतील मला स्पर्श केला तर. आणि एवढ्यात विष्णुपंत तिथे उगवले आणि म्हणाले, अरे श्याम, हे असं करतात का? दामू अण्णांना तुझी तक्रार करावी लागेल. मी त्यांना म्हणालो की हो, पण ही मारेण खूप म्हातारी आहे, अशक्त आहे. संध्याकाळपर्यंत कोणीतरी महारवाड्याकडून येईल आणि तिचा गोवला उचलून देईल, तोपर्यंत खूप उशीर होईल. तिला तर नदीच्या रस्त्याने जायचं आहे आणि मी घरी गेल्यावर आंघोळ करणार आहे हो. असं म्हणून मी तिचा तो गोवला तिच्या डोक्यावर ठेवून दिला. घरी आलो तर आई म्हणाली, तिला आपल्याकडेच बोलव, आपल्याला मोळी घ्यायचीच आहे. मोळी विकत घेतली आणि आईने तिला दुपारचा भात खायला दिला. मी तिच्या ओंजळीवर पाणी टाकलं. खूप आशीर्वाद देत ती मारेण निघून गेली. आई म्हणाली, श्याम, महार असो की मान, प्रत्येकाला मदत करावी. घरी येऊन आंघोळ करायची, कारण समाजाच्या निंदेला तोंड देण्याचं धैर्य आपल्यामध्ये नाहीये म्हणून. त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे. पापी तर आपण प्रत्येक जण आहोत. देव तर प्रत्येक रूपामध्ये आहे. तो ब्राह्मणाच्या शरीरामध्ये पण आहे आणि महाराच्या पण शरीरामध्ये आहे. तो माशाच्या पण रूपामध्ये असतो आणि कासवाच्या पण रूपामध्ये असतो. त्याला शबरी पण आवडते आणि कुब्जाही आवडते. त्याला जटायू पक्षीही आवडतो आणि हनुमंत वानर देखील आवडतो. देवाला प्रत्येक जण प्रिय आहे. मला आवडतं म्हणून तू जसं काम करतोस तसंच देवाला जे आवडतं ते आपण करायला हवं. खूप प्रेम घरातल्या लोकांना केलं आणि त्यामुळे ते बाहेर हृदयात मावत नाही म्हणून ओसंडून लोकांपर्यंत पोहोचतं. समाज सेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे आणि म्हणूनच गुरुजी नेहमी सांगायचे की अस्पृश्य आणि अद्वैत हे दोन शब्द कधीही बरोबर राहू शकणार नाहीत. मी दापोलीला शिकत असताना मला वाचनाचा खूप नाद लागला आणि त्यात रामकृष्णांचे खंड माझ्या वाचनामध्ये आले. मला खूप इच्छा झाली की हे खंड आपल्याजवळ असायला हवेत.
परंतु जिथे शाळेतली साधी पुस्तकं घेण्यासाठीचे पैसे माझ्याजवळ नसायचे, तिथे असे महाग पुस्तकं मी कशी विकत घेणार? एक दिवस मी घरी गेलो होतो. आमच्या घरी एक पाहुणे आले होते आणि ओसरीवरच्या खुंटीवर त्यांनी त्यांचा कोट अडकवून ठेवला. त्यामध्ये बरेचसे पैसे होते हे मी बघितलं. त्यातून एखादी नोट लांबवावी आणि पुस्तकं घ्यावे असा मला विचार आला. चोरी करणं पाप आहे हे मला माहीत होतं, परंतु ती चोरी करून देखील पुस्तकं वाचून मोठं व्हावं आणि ते पुण्य कमवावं असं मला वाटलं. त्याप्रमाणे त्यातली एक नोट मी काढून साळसूतपणे काढून घेतली आणि आईजवळ जाऊन स्वयंपाकघरामध्ये बसलो. आई सांगत होती, बाळा, तू मोठा हो, शहाणा हो. माझी मुलं खूप वयाने मोठी झाली, पैशाने मोठी झाली नाहीत ना तरी पण चालतील, परंतु गुणवान मात्र व्हावीत. माझ्या अशिक्षित आईच्या मनामध्ये असे चांगले विचार नेहमी कसे यायचे याचा मला नेहमीच आश्चर्य वाटे. आई आम्हाला सांगत होती, परंतु माझ्या मनामध्ये असंख्य साप डसत होते, विंचू दंश करत होते, कारण मी पाप करून बसलो होतो. बाहेर आल्यानंतर पाहुण्यांच्या लक्षामध्ये आलं की एक नोट कमी झालेली आहे. वडिलांनी मला बाहेर बोलवून विचारलं की श्याम, कोणी आलं होतं का, किंवा तू तर नाही या नोटेला हात लावला? आवाज ऐकून आई बाहेर आली आणि म्हणाली, नाही हो, श्याम कधीही दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावणार नाही, आणि लावला तर तो ते कबूल पण करेल. आईच्या माझ्यावरच्या विश्वासाच्या या शब्दांनी माझं मन डगमगू लागलं आणि हळूहळू तो किल्ला जमीनदोस्त झाला. मी रडू लागलो आणि आईला म्हणालो, आई, मीच चोरी केलीये, तुझ्या श्यामनीच ही चोरी केलीये. आणि असं म्हणून ती नोट मी आईच्या हातामध्ये दिली. आई म्हणाली, श्याम, का रे केलीस चोरी? मी म्हणालो की पुस्तकं वाचून मोठं होण्यासाठी. आई म्हणाली की अजून पहिलीच्या पुस्तकातला चोरी करू नये हा धडा जर तुला कळाला नाही तर आणखी मोठी पुस्तकं वाचून तू काय करणार आहेस? किती खोल शब्द होते ते. पतंजलीमध्ये सांगितलं आहे की एकच शब्द, पण त्याचे जर पूर्ण ज्ञान झाले असेल तरच जीवनात मोक्ष मिळतो. त्या शब्दांनी मला अतिशय भावना जागृत होऊन गेल्या. एखाद्या लहान मुलाला तुम्ही कंदिलाचा काच पकडण्यासाठी जेव्हा जातं तेव्हा आई त्याला हात लावू नको म्हणून सांगते, परंतु तरीही ते पुन्हा पुन्हा जातं आणि आई म्हणते की लाव हात. मुलगा त्या गरम काचेला हात लावतो, जोरदार चटका बसतो आणि मुलगा मात्र पुढील आयुष्यामध्ये कधीही गरम काचेला हात लावत नाही. हे झालं दृढ ज्ञान, पक्क ज्ञान. सॉक्रेटिस पण सांगतो की ज्ञान हा एक सद्गुण आहे. संस्कृत भाषेमध्ये अनुभूती असा एक शब्द सांगितलेला आहे. जे तुम्हाला कळालं आहे, ज्याचं तुम्हाला पक्क ज्ञान झालं आहे, तेच तुम्ही आचरणामध्ये आणतात, त्याला अनुभूती म्हणतात. चोरी करू नये हे मी पडलो होतो, परंतु शिकलो नव्हतो. दया, शांती, ब्रह्मचर्य, सत्य, अहिंसा शब्द किती साधे आहेत. आपण ते वारंवार उच्चारतो, परंतु त्यांचा अर्थ कळण्यासाठी शेकडो जन्मही कदाचित कमी पडतील. एकदा घरी असताना माझा लहान भाऊ सदरा खूप ठिकाणी फाटून गेला होता म्हणून रडत होता आणि नवीन सदऱ्यासाठी हट्ट करत होता. माझी आई त्याला सांगत होती की तुझे अण्णा दादा मोठे झाले ना की ते कमवायला लागले की तुझ्यासाठी सदरा आणून देतील. त्या वर्षी जूनमध्ये मी दापोलीला शिक्षणासाठी जात होतो तेव्हा मनामध्ये एक निश्चय केला होता की ह्यावेळी मी गणपतीमध्ये येईल तेव्हा माझ्या भावासाठी एक नवीन सदरा शिवून आणेल. जूनमध्ये जेव्हा मी जात होतो तेव्हा साने गुरुजींनी पावसाळ्याचं जे वर्णन केलं आहे इतकं सुंदर आहे की पूर्ण निसर्ग सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्यामध्ये मातीचा जो पहिला सुगंध येतो त्यासाठी त्यांनी गंधवती पृथ्वी हा शब्द उच्चारलेला आहे. पण आता नक्की तर केलं आहे की सदरा तर शिवून न्यायचा आहे, पण पैसे येणार कुठून? भाऊ म्हणजे श्यामचे वडील जेव्हा पण दापोलीला कामासाठी यायचे तेव्हा श्यामला खाऊसाठी आणा 2 आणा देऊन जायचे. श्यामने ते सगळे पैसे गोळा करून त्याच्यातून सदरा शिवून घ्यायचा नक्की केलं आणि बोलता बोलता खरोखर 1 रुपया गोळा झाला. आपल्या भावाच्या वयाचा एक मुलगा घेऊन श्याम शिंप्याकडे गेला.
तर त्याच्यामध्ये एक कोट पण बनवू शकतो असं त्याने सांगितलं. श्याम तर खूप खुश झाला आणि खरोखर त्याने एक कोट शिवून घेतला. नवीन वस्तूवर, कपड्यावर सौभाग्य सूचक कुंकू लावतात, परंतु श्यामने तर आपले अश्रूच त्याच्यावर टाकले. कारण तो कोट नव्हता, श्यामचं ते हृदय होतं. आईच्या शिकवणीची ती फलश्रुती होती. खूप पाऊस होता, नदी नाल्यांना पूर आला होता, तरीही श्याम त्या पाण्यातून घराकडे जात होता, कारण भावाला तो कोट द्यायचा होता. कारण त्याच्या मनामध्ये पण प्रेमाचा पूर येत होता. श्याम घरी पोहोचला. भावाने उत्सुकतेने गाठोडे सोडले आणि स्वतःच्या मापाचा कोट बघून तो खूप खुश झाला. वडिलांनी विचारलं की पैसे कुठून आले? आईने विचारलं, चोरी तर नाही ना केली? श्याम म्हणाला, भाऊ, तुम्ही मला जेव्हा पण भेटायला यायचे तेव्हा खाऊसाठी जे पैसे देऊन जायचे त्या पैशातून मी घेतलाय. आणि आईला सांगितलं की आई, त्या दिवशी तुम्हाला जे शब्द सांगितले ना, तो माझा पहिला आणि शेवटचा हात दुसऱ्याच्या वस्तूंना लागलेला होता. त्या दिवशी तो कोट बघून वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी प्रेमाने माझ्या पाठीवरून हात फिरवला. एक शब्दही बोलले नाही, पण त्यातून बरंच काही सांगून गेले. आईने मला जवळ घेतले आणि म्हणाली, श्याम, आज तू वयाने मोठा नाही, पैशाने मोठा नाही, शिकून मोठा नाही, परंतु मनाने खूप मोठा झाला आहेस. उदात्त भावनेने ओथंबलेली अशी अनेक रत्ने श्यामची आईमध्ये जागोजागी विखुरलेली आहेत. ती किती किती साचवावी आणि किती किती सांगावी, किती त्यांच्या आठवणी कराव्या. श्यामच्या या आठवणी साध्या आहेत, परंतु त्यामधून धर्माचे सुंदर दर्शन होते. यशोदेला कृष्णाच्या मुखामध्ये विश्वरूपाचे दर्शन झाले, तसे श्यामच्या या गोष्टींमधून आपल्याला धर्माचे आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन होते. आपल्या रोजच्या जीवनामध्येही आपण किती आनंदता आणि हृदयता आणू शकतो हे श्याम आपल्याला दाखवतो. घरातील दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत चालले होते. मोठ्या भावाने नोकरी धरली होती. आईने श्यामला सांगितले की तूही आता 14-15 वर्षाचा झाला आहेस, तूही नोकरी करावी. श्याम म्हणाला, आई, अगं मी तर अजून किती लहान आहे, माझी किती मोठी मोठी स्वप्न आहेत. मी मोठा ग्रंथकार होईल, कवी होईल, तुला सुखी करेन. आई म्हणाली, श्याम, माझी मुलं मोठी व्हावीत, गुणी व्हावीत असं मला खूप वाटतं, परंतु वडिलांना दुःख देऊन त्यांना चिंता करवून नव्हे. भक्त ध्रुवाने तपश्चर्या केली, तशीच तू ही विद्येसाठी तपश्चर्या कर, खूप मोठा हो. आई वडिलांचा उद्धार कर, विद्या देवीला प्राप्त करून घे. कधीही चोरी करू नको, पाप करू नको, असत्य बोलू नको, नेहमीच गोड बोल. आपल्याच्याने होईल तेवढी मदत इतरांना करावी. आई प्रेरक मंत्र सांगत होती, मला जीवन मंत्र देत होते. आईचे हे मंत्र म्हणजे माझी अभेद्य कवच कुंडले होती. आईचे आशीर्वाद घेऊन मी औंधला शिक्षणासाठी निघून गेलो. आईने मला हे जीवन शिक्षण देऊन पोहायला शिकवलं होतं, जसं काही सागरात जीवनाच्या समुद्रामध्ये मला आता सोडून दिलं होतं. आई गेली तरी तिची कृपा मरत नाही. मी कित्येक वेळा पडलो, आखडलो, परंतु तिच्या कृपेने पुन्हा उभा राहिलो. मी जेव्हा औंधला गेलो तेव्हा मला कल्पना नव्हती की आईचं हे शेवटचं दर्शन आहे. माझे आजोबा वडिलांना समजावण्यासाठी आले, परंतु पूर्वजांची आठवण असलेले शेत वडील विकण्यासाठी तयार नव्हते आणि त्यामुळे कर्ज वाढतच गेले. शेवटी तर घरामध्ये खाण्याचेही हाल होऊ लागले. बाजूलाच एक पेन्शनर कुटुंब राहण्यासाठी आले होते. त्यांच्या बाळंतीण मुलीला न्हाऊ घालण्याचं आणि दळण दळण्याचं काम आईने स्वीकारलं, जे करून संसाराला थोडाफार हातभार लागावा. शेवटी सावकाराची जप्ती आली. होत्या नव्हत्या वस्तूंचा लिलाव झाला. आजपर्यंत आईने खूप अब्रूने दिवस काढले होते, परंतु देव तिला एकाच जन्मामध्ये मानाची शिखरं आणि अपमानाच्या खोल दऱ्यात दाखवण्याचे प्रयत्न करत होता. जप्तीनंतर आई धाडकन खाली कोसळली, शुद्धीवर आली आणि त्यानंतर तिने माझ्या मावशीला पत्र पाठवून बोलवून घेतलं. सखू मावशी आली आणि आमच्या सर्व मुलांची जबाबदारी आईने तिला सोपवली. ती खूप क्षीण होत चालली होती. शेवटची जशी काही निर्वानिरव करत होती, ती श्यामची आठवण करत होती.
शेवटी तर आईच्या मृत्यूचे वर्णन गुरुजींनी इतक्या करुणतेने केले आहे की पत्थराला देखील पाजर फुटावा आणि हृदयशून्य मनुष्याच्या डोळ्यात देखील अश्रू यावे, जे श्यामची आई ह्या पुस्तकाला कारुण्याच्या एका उच्च बिंदूवर नेऊन पोहोचवते. गुरुजी सांगतात, मित्रांनो, माझी आई गेली, परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयामध्ये खंजीर खोपसून घेतला आणि आपल्या मुलाला चिठ्ठी लिहून ठेवली की माझ्यावरच्या प्रेमाने तू लढाईसाठी जात नाहीये, म्हणून तुझ्या मार्गातला मी मोह दूर करते आहे. माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला कदाचित असंच दिसलं असेल की हा श्याम फक्त माझीच या 3.5 हाताच्या देहाचीच सेवा करेल. तो बंधू भगिनींच्या सेवेसाठी जाणार नाही, देश सेवेसाठी जाणार नाही, आणि म्हणूनच कदाचित तिने स्वतःला दूर केलं असेल. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्य बुद्धी, ती सोशिकता, ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीमध्ये प्रगट हो. आईच्या प्रेमाचे कोणतेही मापदंड नसतात. ते समुद्रापेक्षा खोल आणि आकाशापेक्षा थोर असते. प्रत्येक घरामध्ये परमेश्वर पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली आहे. आई या एका शब्दामध्ये सगळी महाकाव्य सामावलेली आहेत. फुलांची निर्मळता, चंद्राची रमणीयता, नदीची निर्मळता, सागराची अनंतता आणि पृथ्वीची क्षमता जर तुम्हाला अनुभवायची असेल तर क्षणभर आईजवळ बसा. आईच्या बाळाला निजवताना आईचे अंगाई गीत म्हणते, त्यामध्ये सामवेद आणि गंधर्व वेद सामावलेले असतात. आई जेव्हा बाळाला गोष्टी सांगते त्यामध्ये बाळ साहित्य सामावलेलं असतं. बाळासाठी ती जी सगळी औषधं गोळा करते त्यामध्ये आयुर्वेद शास्त्र सामावलेलं असतं. बाळाला अंगणामध्ये जाऊन जेव्हा ती तारे, पक्षी, आकाश दाखवते त्यामध्ये सृष्टीशास्त्र सामावलेलं असतं. बाळाला जेव्हा ती उपदेशाचे 2 शब्द सांगते त्यामध्ये उपनिषदाचे सार असते. आईच्या वात्सल्यामधूनच विद्या, कला आणि शास्त्र यांचा उगम झालेला असतो. आई म्हणजेच वेदजननी, आई म्हणजेच बोधजननी, आई म्हणजेच ओम. मानवतेच्या उच्च शिखरावर बसून एखादा महान ऋषी विश्व प्रेमाचे उदात्त महाकाव्य सांगत आहे असे गुरुजींची ही वाणी ऐकताना आपल्याला वाटते. लहान मुलांची आणि तरुणांची मने विशुद्ध आणि विशाल करण्याची संजीवनी श्यामच्या आईमध्ये आहे, ह्यात काय शंका. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. अस्तु.